मागच्या वेळेस आपण कॉजेस ऑफ हायपरटेन्शन पर्यंत आलो होतो. आता त्याच्या पुढचं घेऊ. हे छोटंसंच टॉपिक पुढे राहिलेला आहे, फक्त 1-2-4 पानांचा. थोडासा टॉपिक राहिला या चॅप्टर मधला, या युनिट मधला. तर कॉजेस ऑफ हायपरटेन्शन हे स्ट्रॉंग फॅमिलियल किंवा नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे हा. ओके. हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर, बीपी वाढणे, याला हायपरटेन्शन असं म्हणतात. तर नॉन याच्यामध्ये हायपरटेन्शनचे जे कॉजेस आहेत तर त्यातले एकदम फॅमिलियल आहे, म्हणजे नेहमी लक्षात येणारे असे, आणि नॉन मॉडिफायबल पण आहेत काही, आणि काही मॉडिफायबल पण आहेत रिस्क फॅक्टर्स. म्हणजे काही रिस्क फॅक्टर जे आहे ज्याच्यामुळे हायपरटेन्शन होतं ते आपल्याला मॅनेज करता येऊ शकतात, आणि काही रिस्क फॅक्टर जे आहे ते आपल्याला मॅनेज नाही करता येऊ शकत, त्यामुळे हायपरटेन्शन होतंच, कारण आपण त्याला काही करू शकत नाही. तर नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर कोणते आहेत की जे आपल्याला बदलवता नाही आहेत. ओके. त्यामुळे हायपरटेन्शन होतं. तर असे हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहे. त्यामध्ये पहिला जो आहे तो जेनेटिक फॅक्टर आहे. तर असा खूप मोठा पुरावा उपलब्ध आहे की 20% ते 60% जे हायपरटेन्शन हे अनुवंशिक असतं. म्हणजे बीपीचा जो त्रास आहे हा 20% ते 60% हा अनुवंशिक असतो, आणि जो उरलेला आहे तो हायपरटेन्शन त्या माणसाला होतं, पहिल्यांदा होतं, किंवा त्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे होतं. तर असे उरलेले जे आहेत ते ॲक्वायर्ड असतात, म्हणजे त्यांना ते हायपरटेन्शन झालेलं असतं, त्याच्यामध्ये जेनेटिक फॅक्टर नसतं. दुसरा फॅक्टर आहे एज आणि सेक्स. जितके सर्व्हे केले गेलेले आहेत त्या सर्व्हेमध्ये ब्लड प्रेशर जे आहे ते वय वाढल्यामुळे वाढतं. मॅनमध्ये आणि वुमनमध्ये दोघांमध्ये सुद्धा जर वय वाढलं तर ब्लड प्रेशर पण वाढतं, असं बऱ्याचशा सर्व्हेमध्ये दिसून आलेलं आहे. आता वय वाढणं हे आपण काही बदलू शकत नाही, आणि आनुवंशिक जे आहे ते आपण बदलू शकत नाही, त्यामुळे दोघंही हे नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत. नाव मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स, याच्यामध्ये वेट असतं आणि ओबेसिटी, म्हणजे किती वजन आहे माणसाचं किंवा ह्युमन बिईंगचं वजन किती आहे, आणि जाडेपणा. ओबेसिटी म्हणजे स्थूलता. तर जितकं आपल्याला जास्त वजन असेल तर ब्लड प्रेशर वाढण्याचा तितका जास्त संभव असतो. अभ्यासावरून असं दिसून आलेलं आहे की 1 mm ऑफ Hg जर समजा आपलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर समजायचं की 1.25 kg वेट गेन झालेला आहे. म्हणजे 1.25 kg जर समजा आपल्याला वजन वाढलेलं असेल तर 1 mm Hg ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर जे ते वाढतं, असं दिसून आलेलं आहे. ॲब्डॉमिनल ओबेसिटी जी आहे, म्हणजे पोट जर मोठं असेल तर हे जास्त डेंजरस आहे. याच्यामध्ये 70% हायपरटेन्शन जे मॅनमध्ये आणि 60% जे ते वुमनमध्ये दिसून आलेलं आहे ते ॲब्डॉमिनल ओबेसिटीमुळे दिसून आलेलं आहे. ॲब्डॉमिनल ओबेसिटी म्हणजे पोट वाढलेलं असणे. आता सॉल्ट इंटेक, असं पुरावे खूप वाढत आहेत आणि खूप पुरावे मिळत आहेत याच्यामध्ये की जर समजा आपण मीठ जास्त खाल्लं, 7 to 8 ग्रॅम एका दिवसाला जर समजा आपण मीठ खाल्लं तर त्यामुळे ब्लड प्रेशर जे आहे ते त्या प्रमाणामध्ये वाढतं. आणि जर समजा आपण मीठ कमी घेतलं, सोडियम इंटेक जर समजा कमी असेल तर ब्लड प्रेशर कमी होतं. नाव अल्कोहोल इंटेक, जर जास्त अल्कोहोल घेतला तर हाय ब्लड प्रेशर वाढतं. स्मोकिंग, टोबॅको स्मोकिंग जर करत असाल तर त्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं. नंतर फिजिकल ॲक्टिव्हिटी, जे एका ठिकाणी बसून राहतात कायमस्वरूपी, त्यांच्यामध्ये 20 ते 50% हायपरटेन्शन म्हणजे बीपीचा त्रास वाढतो. जे नेहमी बसून राहतात त्यांच्यामध्ये 20 ते 50%
हायपरटेन्शन वाढण्याचा त्रास होतो त्यांच्यामध्ये. स्ट्रेस, हायपरटेन्शन ह्या शब्दावरूनच आपल्याला कळतं की जर समजा आपल्याला टेन्शन असेल किंवा काही तणाव असेल, आपण नेहमी तणावाखाली राहत असू, काही टेन्शन असेल, तर यामुळे सुद्धा हायपरटेन्शन जे आहे ते वाढतं. आता क्लासिफिकेशन ऑफ हायपरटेन्शन म्हणजे हायपरटेन्शनचे प्रकार केलेले आहेत त्यांनी. ते प्रकार कोणते? हायपरटेन्शन हे प्रायमरी म्हणजे इसेन्शियल आणि सेकंडरी म्हणजे नॉन इसेन्शियल अशा दोन गोष्टींमध्ये येतं. हायपरटेन्शनचं क्लासिफिकेशन इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असं केलेलं आहे. इसेन्शियल मध्ये जे येतं तर ते कशामुळे झालं आहे हे माहीत नसतं. इसेन्शियल हायपरटेन्शन जे फार पॉप्युलर आहे, नेहमी आढळतं लोकांमध्ये. 90% हायपरटेन्शन जे आहे ते इसेन्शियल असतं. ते कशामुळे झालं आहे हे कळत नाही. याला सेकंडरी हायपरटेन्शन ज्यावेळेस आपण म्हणतो तर त्याच्यातले जे काही डिसिजेस आहे किंवा ॲबनॉर्मॅलिटी आहे त्याच्यातली, तर ते कॉझेशनमुळे ती ॲबनॉर्मॅलिटी आलेली असते. ह्या डिसीजमध्ये किडनी ट्युमर किंवा ॲड्रिनल ग्लँडचे काही डिसीज, ॲड्रिनल ग्लँडमध्ये असलेले ट्युमर्स, नंतर कंजेनायटल नॅरोईंग पॅरोटाचे, नंतर टॉक्सेमियाज प्रेग्नन्सीचे, तर याच्यामध्ये साधारणपणे 10% केसेस ज्या आहे हायपरटेन्शनच्या असतात. हायपरटेन्शनमुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. ओके, नाव हायपरटेन्शनचे सिम्पटम्स काय, म्हणजे आपल्या शरीरामध्ये लक्षणं कोणते जाणवतात हायपरटेन्शनचे. तर सायलेंट किलर म्हणतात हायपरटेन्शनला. हे माणसाला मारतं पण आपल्याला कळत नाही की बुवा आपल्या शरीरामध्ये काय त्रास होतोय. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोकं दुखतं, नंतर डेझिनेस येतो, नंतर फटीग म्हणजे मसल्स जे आहेत ते काम करायला नाही म्हणता, नंतर पाल्पिटेशन हे सुद्धा याच्यामध्ये दिसतं, नंतर ब्लर्ड व्हिजन दिसत नाही व्यवस्थित, नॉशिया येतो, वॉमिटिंग होतं कायमस्वरूपी, चेस्ट पेन होतो, छातीत दुखतं, ब्रिदिंगमध्ये डिफिकल्टी येते, हार्टबीट जी आहे ती इरेग्युलर असते. याच्यामध्ये क्रॉनिक हायपरटेन्सिव्ह क्रायसिस जो आहे त्यामुळे हार्ट अटॅक येतो किंवा स्ट्रोक पण येतो. नाव हायपरटेन्शनचे कॉम्प्लिकेशन्स. हायपरटेन्शन हा एकदम मेजर रिस्क फॅक्टर आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज जो आहे तो याच्यामुळेच वाढतो. याचा जो इम्पॅक्ट आहे स्ट्रोकवरती किंवा एन स्टेजमध्ये, तर रिनल फेल्युअर होतं आणि हार्ट अटॅक होतो हायपरटेन्शनमुळे. शेवटी जे तर हार्ट अटॅक येऊन माणूस मरतो किंवा किडनी फेल होतात हायपरटेन्शनमुळे. हे जे हायपरटेन्सिव्ह पर्सन्स असतात, नॉर्मल पर्सनशी यांची जर समजा आपण कम्पेअर केली तर करोनरी हार्ट डिसीज यांच्यामध्ये होण्याची शक्यता दुप्पट असते आणि 4 पट कंजेनेटिव्ह हार्ट फेल्युअरचा प्रॉब्लेम असतो, 4 पट जास्त, आणि 7 पट जास्त स्ट्रोकचा प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये येऊ शकतो. स्ट्रोकमुळे हार्ट डायरेक्ट बंद पडतं. 4 पट जो आहे ते ब्लॉकेज येतात करोनरी हार्ट डिसीज म्हणजे ब्लॉकेजमुळे होतो तो. आणि कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर म्हणजे हार्ट काम करणंच थांबवून देतं, आणि स्ट्रोक जे म्हणजे ते एकदम सडनली स्टॉप होतो. क्रिटिकल लेवल जी आहे रिस्कची कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजची, ती सिस्टोलिक ब्लड प्रेशर जसं जसं वाढत जातं तसं जसं रिस्क वाढत जाते. डायस्टोलिक ब्लड प्रेशर, सिस्टोलिक ब्लड प्रेशर जसं जसं वाढत जातं तसं रिस्क जी आहे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजची ती वाढत जाते. आता हायपरटेन्शन आपण डायग्नोसिस कसं करायचं, निदान कसं करायचं की बुवा हायपरटेन्शन आहे, तर फिजिकल एक्झामिनेशन.
ब्लड प्रेशर जे आहे ते स्पिग्मोमॅनोमीटरने मोजून घ्यायचं. फिजिकल एक्झामिनेशन जी आहे त्याच्यामध्ये 3 BP रिडिंग घ्यायची, 2-2 मिनिटाच्या अंतराने 3 BP रिडिंग घ्यायची आणि पेशंटला सुपाईन किंवा सिटिंग पोझिशनमध्ये ठेवायचं. तर जे पाय जमिनीवर ठेवायचे आणि नंतर स्टँडिंग कंडिशनमध्ये घ्यायचं 2 मिनिटांनी. त्याची हाईट मोजायची, वेट मोजायचं, वेस्ट हिप रेशो जो आहे तो काढायचा आणि ते नोट डाऊन करायचं. पल्स एक्झामिन करायची, हार्ट एक्झामिन करायचं. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफीसाठी हार्ट पण मोजायचं, पाहायचं. करोनरी आर्टरी डिसीज आहे का नाही ते पाहायचं. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर किंवा त्याचा हार्टचा रेट आणि रिदम जो आहे तो मोजायचा. न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन जे आहे ते पास्ट किंवा ऑनगोईंग सेरेब्रोव्हॅस्क्युलर डिसीजसाठी आपण न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन करायचं. ऑप्टिक फंडस जो आहे तो पाहायचा. हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी आहे का काय ते पाहण्यासाठी ऑप्टिक फंडस चेक करायचा. लॅबोरेटरीमध्ये इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, तर जे खूप हायपरटेन्शन ज्यांना सिव्हिअर झालं आहे असे लोक लॅबोरेटरीमध्ये लगेच इन्व्हेस्टिगेशन करता येतं. युरिनचं एक्झामिनेशन करायचं प्रोटीनसाठी. युरिनमध्ये प्रोटीन आहे का नाही बुवा, ग्लुकोज आणि मायक्रोस्कोपिक RBC किंवा ESR त्याच्यामध्ये दिसत आहे का बुवा हे पाहायचं. हिमोग्लोबिन चेक करायचं, फास्टिंग ब्लड ग्लुकोज चेक करायचं, सिरम क्रिएटिनाइन पाहायचं आणि पोटॅशियम बघायचं टोटल कोलेस्टेरॉलसाठी. मग टोटल कोलेस्टेरॉल बघायचं, पोटॅशियम पाहायचं, त्याचा इलेक्ट्रोकार्डिओग्राम काढायचा. याच्यावरून आपण मग हायपरटेन्शनची केस जी आहे ती कन्फर्म करू शकतो. ॲडिशनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये लिपिड प्रोफाईल पाहायचं, युरिक ॲसिड पाहायचं, चेस्टचा रेडिओग्राफ काढायचा, इकोकार्डिओग्राम काढायचा. त्यामुळे हायपरटेन्शन जे आहे ते निदान होऊ शकतं. आता हायपरटेन्शन होऊ नये म्हणजे प्रिव्हेन्शन, हायपरटेन्शन होऊ नये म्हणून काय करायचं, तर याच्यामध्ये लाईफस्टाईल जी आहे ती आपण बदलली पाहिजे. जगण्याची पद्धती जी आहे ती बदलली पाहिजे. याच्यामध्ये पहिलं येतं वेट रिडक्शन. तर जाडपणा येणार नाही, स्थूलपणा येणार नाही याची काळजी घ्यायची. आणि आला असेल तर तो स्थूलपणा कमी करायचा. बॉडी मास इंडेक्स जी आहे ती 25 किलो पर मीटर क्यूब मीटर स्क्वेअर याच्यापेक्षा जास्त नको. प्रुडंट वे हा. त्यामुळे हायपरटेन्शन जे आहे ते एकदम व्यवस्थितरित्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. आणि करोनरी हार्ट डिसीज पण मग त्यामुळे कंट्रोलमध्ये यायचं. न्यूट्रिशन जे आहे ते बदलवलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. मीठ खाणं कमी करायचं. 5 ग्रॅम पर डे याच्यापेक्षा मीठ कमी गेलं पाहिजे. फॅट इंटेक जे आहे ते कमी करायचं, कमीत कमी फॅट इंटेक घ्यायचं. नंतर हाय अल्कोहोल इंटेक सुद्धा कमी करायचं. जेवणामध्ये फळं भरपूर असले पाहिजे, भाजीपाल्या पाहिजे. नंतर फॅट कमी असलं पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज करायची. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज जर केली तर बॉडी वेट कमी होतं, ब्लड लिपिड्स पण कमी होतात आणि ब्लड प्रेशर पण कमी होतं. बिहेवियरल चेंजेसमध्ये जर आपण बघितलं तर ताणतणाव कमी घ्यायचा, स्मोकिंग नाही करायचं, पर्सनल लाईफस्टाईल जी आहे ती बदलवायची, योगा मेडिटेशन याच्यामुळे फायदा होतो खूप. हेल्थ एज्युकेशन घेतलं पाहिजे. जनरल पब्लिकला जे तर त्यांना सल्ला दिला गेला पाहिजे ज्यामुळे त्यांचे रिस्क फॅक्टर जे आहेत ते कमी होतील. आरोग्यदायी वागणं कसं असलं पाहिजे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. नाव नेक्स्ट टॉपिक जो आहे तो टेस्टिंग ऑफ ब्लड ग्लुकोज. ग्लुकोमीटरचा वापर करून
किंवा डायग्नोस्टिक किटचा वापर करून ब्लड ग्लुकोज कशी मोजायची हे याच्यामध्ये दिलेलं आहे। ग्लुकोमीटर जे आहे ते छोटं असतं, हँडहेल्ड डिव्हाइस आहे, पॉकेट कॅल्क्युलेटर सारखं ते दिसतं। हे जे मेडिकल डिव्हाइस आहे त्याच्यामुळे ॲप्रोप्रिएट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ग्लुकोजचं ब्लडमधलं ते आपल्याला काढता येतं। ओके, तर हे वापरायला खूप सोपं असतं। रिलायबल ब्लड ग्लुकोज रिडिंग जे आहे याच्यामुळे काही सेकंदात कळतं। ज्याला डायबेटिस मेलायटिस असतो किंवा हायपोग्लायसेमिया असतो त्यामुळे याचा वापर जो आहे तो रेग्युलरली करावा लागतो। ही जी मॉनिटरिंग सिस्टीम आहे याच्यामध्ये ब्लड ग्लुकोज मीटर असतं, तर डिस्पोजेबल टेस्टची स्ट्रीप असते एक आणि लॅन्सेट असते म्हणजे निडल असते। तर ब्लडचा स्मॉल ड्रॉप घ्यायचा, स्किन प्रिक करून स्मॉल ड्रॉप काढायचा ब्लडचा आणि तो डिस्पोजेबल टेस्ट स्ट्रीपवरती धरायचा। त्यामुळे मीटर जे आहे ते रिडिंग घेतं आणि ब्लड ग्लुकोज लेवल जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते। तर मीटर जे आहे ते रिझल्ट दाखवतं नंबरमध्ये, छोट्याशा स्क्रीनवरती युनिट्समध्ये दिसतं, मिलीग्राम पर डेसिलिटर। डेसिलिटर म्हणजे 100 ml ब्लड, डेसिलिटर म्हणजे 100 mlचं असतं। ओके, एका डेसिलिटरमध्ये 100 ml असतं, तर ते मिलीग्राम पर डेसिलिटर असं आपल्याला किंवा मिलीमोल पर लिटर याच्यामध्ये ते रिडिंग जे आहे ते मिळतं आपल्याला त्या ग्लुकोमीटरच्या छोट्याशा स्क्रीनवरती। तर ती टेस्ट स्ट्रीप घ्यायची, स्पेशल टेस्ट एरिया असतो त्याच्यामध्ये एका साईडला। ह्या टेस्ट एरियामध्ये स्मॉल स्पॉट जो आहे तो इम्प्रिग्नेटेड करायचा ग्लुकोज ऑक्सिडेजचा आणि दुसरे कॉम्पोनंट्स जे आहेत ते पण घ्यायचे। लॅबोरेटरीमध्ये ब्लड ग्लुकोज टेस्ट करण्यासाठी याचा उपयोग होतो। प्रत्येक स्ट्रीप जी आहे ती एकदा वापर करायची, नंतर फेकून द्यायची। लॅन्सेट निडल जी आहे ती प्रत्येक वेळेस वापरताना ब्लड सॅम्पलचा छोटासा ड्रॉप घ्यायचा फक्त। ब्लड ग्लुकोज जे आहे दिवसातल्या वेगवेगळ्या वेळेला मोजायची आणि त्याच्यामध्ये बेटर पिक्चर दिसतं डायबेटिक कंट्रोलचं। बेस्ट टाइम जो आहे टेस्टचा ते नाश्त्याच्या आधी आणि 2 तास आधी, नाश्त्याच्या 2 तास आधी, नाश्त्याच्या आधी आणि जेवण केल्यानंतर 2 तासाने असं मोजायचं। 2-3 वाजता दुपारी सुद्धा एखादी टेस्ट करायची की नाईट ब्लड शुगर लेवल जे आहे ते नॉर्मल लिमिटमध्ये आहे की नाही हे पाहण्यासाठी। तिथे बरेचसे अनयुजुअल सिम्पटम्स दिसतात। पॉसिबल लो शुगर जी आहे ती त्याच्यामध्ये दिसते। ब्लड शुगर जी आहे ती लगेच आपल्याला मोजायची। मग जर समजा काही दुसरे लक्षणं आढळले तर लगेच ब्लड शुगर जी आहे ती मोजायची। आता स्वतःच हे मोजल्यामुळे, ब्लड शुगर लेवल स्वतःच मोजल्यामुळे काय फायदा होतो डायबेटिसला किंवा हायपोग्लायसेमिक पेशंटला काय फायदा होतो? तर काय होतं की ब्लड ग्लुकोज लेवल आपल्याला माहिती पडल्यामुळे दिवसा रात्री पेशंटला किंवा डॉक्टरला मदत होते। क्लिअर आयडिया मिळते की बुवा त्या ब्लड ग्लुकोजच्या लेवलमध्ये फ्लक्च्युएशन काय काय येत आहे, म्हणजे घटकेत किती असते, घटकेत किती असते, कोणत्या वेळेस किती असते, किती दिवसांमध्ये किती खालीवर झाली, हे सगळं फ्लक्च्युएशन जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये जी व्हेरिएबिलिटी येते ती डॉक्टरला कळते व्यवस्थित आणि पेशंटलाही कळतं। त्यामुळे पेशंट जे आहे त्याची फ्लेक्झिबिलिटी जी आहे लाईफस्टाईलमध्ये ती बदलायला, त्याच्यानुसार करायला मदत होते। बेसिक एज्युकेशन जे आहे डोसेस ॲडजस्ट करण्यासाठी ते सुद्धा त्या रिडिंगमुळे आपल्याला कळतं। मायनर चेंजेस जे आहे ते स्वतः पेशंटसुद्धा करू शकतो। ऑप्टिमल डायबेटिक कंट्रोल करण्यासाठी
स्वतः त्या रिडिंगवरून डोस कमी जास्त पेशंट स्वतः करू शकतो. त्यामुळे नाईट टाईमला हायपोग्लायसेमिक रिॲक्शन्स जे आहेत, टेस्टिंग ब्लड शुगर ब्लड ग्लुकोज जर समजा आपण टेस्ट करून घेतलं बेड टाईमच्या आधी, तर एक्सरसाइज किती करायची, काय करायची हे पण आपण कमी जास्त करू शकतो. आता ग्लुकोज मीटरचे टाईप्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहू. स्पेशल ग्लुकोज मीटर जे आहे ते मल्टीपेशंट हॉस्पिटलमध्ये वापर करतात. त्याला हॉस्पिटलचे ग्लुकोज मीटर्स म्हणतात. हॉस्पिटल ग्लुकोज मीटर हा पहिला टाईप आहे. तर भरपूर पेशंटला त्याचा वापर करता येऊ शकतो. यामुळे एकदम चांगली क्वालिटी कंट्रोल रेकॉर्ड जो आहे तो आपल्याला घेता येतो पेशंटचा. त्याचं डाटा हँडलिंग कॅपेबिलिटीज त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे ते ग्लुकोजचे जे रिझल्ट्स आहेत ते इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्समध्ये ठेवता येऊ शकतात, किंवा लॅबोरेटरीमध्ये जे कॉम्प्युटर सिस्टीम असते त्या कॉम्प्युटर सिस्टीममध्ये त्याचा डाटा जो आहे तो स्टोअर करता येतो. कोणत्या पेशंटला किती शुगर आहे काय हे आपल्याला लगेच कळू शकतं. नंतर नॉन इन्व्हेजिव्ह ग्लुकोज मीटर सुद्धा काही बाजारामध्ये आलेले आहेत. हे जे मीटर्स आहेत याच्यावरती खूप वर्षापासून काम चालू आहे. काही डिझाईन जे आहेत त्या अजून तयार होत आहे, अजून पूर्णपणे तयार झालेला नाही आहे आणि मार्केटमध्ये हे रेडीली अवेलेबल नसतात. याची जी आयडिया आहे तर त्याला ब्लड सॅम्पल लागत नाही, तर बोट फोडावा लागत नाही त्या ग्लुकोज मीटरमध्ये, किंवा टेस्ट स्ट्रीप जी आहे ती त्याला लागत नाही. लो पॉवर रेडिओ वेव्स ज्या आहेत त्या जर समजा ब्लड रिच एरियामधून पास केल्या बॉडीच्या, तर त्यामुळे ग्लुकोजची लेवल जी आहे ती मोजता येऊ शकते. याच्यावरती भरपूर काम चालू आहे अजून, पण अजून काही पाहिजे तेवढा सक्सेस नाही आहे. नाव कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स हे एक वेगळ्या प्रकारचं आहे. आपण वरचे दोन जे पाहिले त्याच्यामध्ये एकदा रिडिंग येतं आणि संपतं. पण हे जे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर आहे तर त्याला CGMs असं म्हणतात. त्यामुळे स्पाइक्स आणि ग्लुकोजचे रिडिंग जे आहेत ते कंटिन्युअस रिडिंग येत जातात. प्रत्येक मिनिटांनी किंवा प्रत्येक 30 सेकंदांनी त्याचं रिडिंग येतं. कंटिन्युअस एकसारखं 24 तास चालू राहतं. तर कोणत्या वेळेस शुगर एकदम वाढते, कोणत्या वेळेस एकदम कमी होऊन जाते हे याच्यामुळे आपल्याला कळू शकतं दिवसभरामध्ये 24 तासामध्ये. फ्यू मिनिट्स दर मिनिटांनी, म्हणजे दर 2 मिनिटांनी किंवा दर 3 मिनिटांनी हे रिडिंग जे आहे ते घेत असतं. ते कंटिन्युअस ग्लुकोज मीटर जे आहे ते कंटिन्युअस रिडिंग घेत असतं, दिवसा रात्री कंटिन्युअस. तर हा जो सेन्सर असतो ॲबडॉमिनल स्किनच्या खाली लावला पाहिजे. बरेचसे पीपल जे डायबेटीस त्यांना असं टेस्टिंग काही लागत नाही. त्यामुळे प्रत्येकाला हे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटर्स जे आहेत ते लागत नाही. हे अगदी फार रेअर केसेसमध्ये लागतात. वरचे दोन जे आहेत ते जास्त वापरले जातात. सगळ्यात पहिलं जे आहे ते सगळ्यात जास्त वापरलं जातं. दुसऱ्यावरती अजून काम चालू आहे, काही एवढे काही फास्ट ते आलेले नाही आहेत. आणि तिसरं काही फार लोकांना लागत नाही. तर अशा रीतीने आपण हे जे युनिट आहे तुमचं चौथं युनिट हे संपवलं. नेक्स्ट युनिट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया. चौथं युनिट तुमचं मेडिकल डायग्नोसिसचं पूर्ण झालं. जेनेटिक्स आणि इव्हॉल्युशनरी बायोलॉजी आपलं आधीच पूर्ण झालेलं आहे. आता 5 आणि 6 युनिट फक्त तुमचे राहिलेले आहेत. 2 युनिट फक्त याच्यामधले राहिलेले आहेत. ते 2 युनिट घेतले की तुमचं मेडिकल डायग्नोसिस पण संपून जाणार आहे. ठीक आहे. सो 5वं युनिट नेक्स्ट लेक्चरला घेऊया.